आज आपण शैक्षणिक साहित्य मराठी महिने चक्र या विषयाचे ज्ञान जाणून घेऊया। मराठी महिने माहीत आहेत तुम्हाला? किती मराठी महिने असतात एका वर्षामध्ये? 12। सांगती नाव सांगती मराठी महिन्यांची? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन। पहिला महिना कोणता असतो रे मराठी? चैत्र। आता या चक्रामध्ये अंक दिलेले आहेत, एक अंका पुढं जो मराठी पहिला महिना आहे तो ठेवायचा, चैत्र। म्हणत ठेवा। दुसरा महिना कुठला आहे? वैशाख। वैशाख नंतर आषाढ असतो का बघा? परत म्हणा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ। आषाढ नंतर श्रावण बघा, श्रावण झालं भाद्रपद, कार्तिक झालं मार्गशीर्ष, पौष, फाल्गुन। पहिला मराठी महिना कोणता आहे? चैत्र। शेवटचा मराठी महिना? फाल्गुन। आता बघा ऋतू, उपऋतू माहित आहेत का तुम्हाला? किती आहेत उपऋतू? 6। सांगतोय, सांगा नावं त्यांची उपऋतूंची। इथं दिलेत बघा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर। आता हा जो एक उपऋतू आहे तो दोन महिन्यामध्ये येतो। जो आपला चैत्र महिना आहे त्या चैत्र महिन्यामध्ये कोणता उपऋतू येतो? आहे का माहीत? वसंत येतो। आता हे चैत्र आणि वैशाख याच्याबरोबर पुढे मध्ये घ्यायचं बघा। इथं बाण आहे की नाही, इथून चैत्र म्हणजे हा वसंत ऋतू इथून सुरू झाला आणि इथं बाण संपला म्हणजे वैशाख महिन्यामध्ये वसंत ऋतू संपला। त्यानंतर कुठला ऋतू आहे? काय? ग्रीष्म ऋतू कोणत्या महिन्यामध्ये सुरू झाला? ज्येष्ठ। आणि कोणत्या महिन्यात संपणार? आषाढ। त्यानंतर कोणता ऋतू येतो? वर्षा ऋतू कोणत्या महिन्यामध्ये सुरू झाला? श्रावण। आणि कोणत्या महिन्यामध्ये? भाद्रपद। त्यानंतर कोणता ऋतू येतो? शरद। कोणत्या महिन्यात सुरू झाला? आणि संपला कुठं? कार्तिक। त्यानंतर कोणता महिना येतो? हेमंत ऋतू हेमंत येतो। आणि कोणत्या महिन्यामध्ये येतो? आणि संपतो कुठं ऋतू? पौष। त्यानंतर कोणता ऋतू येतो? कोणत्या महिन्यात चालू होतो? आणि संपतो? फाल्गुन। बघा किती उपऋतू किती आहे? 6। प्रत्येक 2 महिन्यामध्ये एक ऋतू येतो। आता हे ऋतूंचं झालं। आता बघा दिनांक माहीत आहे का तुम्हाला? आहे। किती आहे दिनांक आजची? 25। किती दिनांक आहे इथं? 25 आहे। आणि कोणता मराठी महिना चालू आहे रे? अश्विन। बघा घ्या मराठी महिना कोणता आहे बघा? अश्विन। त्या ठिकाणी बाण घे। मग आता उपऋतू कोणता झाला रे अश्विन मध्ये? शरद। म्हणजे आजची दिनांक 25, महिना कोणता मराठी महिना? अश्विन। आणि उपऋतू शरद। अशा प्रकारे या मराठी महिने चक्र यामधून आपण दिनांक, महिना आणि उपऋतू याविषयी माहिती मिळवली।